नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि आपल्या TCS IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण GMC नांदेड प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस करत आहोत. आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या सर्व प्रश्नांचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे आणि तेच उत्तर का आलं याचं कारणही आपण पाहणार आहोत. सोबतच इतर जे पर्याय आहेत ती आपली उत्तरं का होऊ शकत नाही त्याचीही कारणं आपण पाहणार आहोत. जेणेकरून आपल्याला संपूर्ण प्रश्न जो आहे तो व्यवस्थित कळेल आणि कशा प्रकारचे प्रश्न आगामी काळात होणाऱ्या TCS पॅटर्ननुसार परीक्षांमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात किंवा आगामी होणाऱ्या GMC परीक्षांमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर त्याचा आपल्याला एक अंदाज येईल. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रश्नपत्रिकेला. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आपल्यासमोर आहे मित्रांनो, की सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामध्ये एक एरर आहे, तो एरर आपल्याला ओळखायचा आहे. मग कोणत्या ऑप्शनमध्ये एरर आहे ते बघा. सेंटेन्स दिलेला आहे, माय फ्रेंड कॉमा हू कॉमा लिव्स इन पॅरिस कॉमा इज व्हिजिटिंग इंडिया नेक्स्ट वीक. आता हा जो प्रश्न आहे हा पंक्च्युएशनचा प्रश्न आहे, एक ॲपॉझिटिव्ह नाऊनचा प्रश्न आहे की ज्याला ऑलरेडी मी कालच्या भागामध्ये क्लिअर केलेला आहे. जो कॉमाचा आपला पहिला भाग झाला त्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला हा नियम क्लिअर करून दिलेला आहे. त्यामुळे आता प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना जमलं पाहिजे. बघा मित्रांनो, या ठिकाणी माय फ्रेंड हू लिव्स इन पॅरिस असं म्हटलेलं आहे की माझा मित्र, की जो, मग माझा मित्र या हू पासून ते या पॅरिसपर्यंतचा जो पूर्ण पार्ट आहे हा कशामध्ये एनबिल्ट होणार, कशामध्ये एनगल्फ होणार, तर हा कॉमामध्ये. म्हणजे हूच्या आधी एक कॉमा येईल आणि पॅरिसच्या नंतर एक कॉमा येईल. अशा पद्धतीने एक कॉमा पाहिजे आणि या दोन्ही ठिकाणी कॉमा दिलेला आहे मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु हा जो मध्ये हू आणि लिव्सच्या मध्ये हा जो कॉमा दिलेला आहे हा कॉमा या ठिकाणी चुकीचा आहे. कॉमा या ठिकाणी कसा आहे, चुकीचा आहे. म्हणजे हू नंतर आपल्याला कॉमा नको. मग आपल्याला असं ऑप्शन शोधायचं आहे की जिथे हू नंतर कॉमा नको. हे पहिलं ऑप्शन बघा, यामध्ये हू नंतर कॉमा नाही, म्हणजे हे बरोबर. हे दुसरं ऑप्शन बघा, यामध्ये हू नंतर कॉमा नाही, हे पण बरोबर. त्यानंतर या ठिकाणी पण कॉमा नाही, या ठिकाणी पण कॉमा नाही. मग आपण काय पाहिलेलं आहे की हूच्या आधी आणि पॅरिसच्या नंतर कॉमा पाहिजे. पहिलं सेंटेन्स बघा, हूच्या आधी कॉमा आहे, पॅरिसच्या नंतर कॉमा आहे. इकडे हूच्या आधी कॉमा नाही, पॅरिसच्या नंतर कॉमा नाही. आता हे सेंटेन्स कॅन्सल, ऑप्शन कॅन्सल. इथे हूच्या आधी कॉमा नाही म्हणजे ऑप्शन 3 पण कॅन्सल. इथे हूच्या आधी कॉमा आहे परंतु पॅरिसच्या नंतर हे जे सेमिकोलन आहे हे सेमिकोलन चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल होईल. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. आणि हू लिव्स इन पॅरिस काय आहे, एक ॲपॉझिटिव्ह नाऊन आहे की जे नाऊन चॅप्टरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटॉनिम. अँटॉनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. कोणता शब्द दिलेला आहे, तर बार्बरस हा शब्द दिलेला आहे. बार्बरस या शब्दाचा अर्थ होतो क्रूर, ज्याला आपण क्रुएल असं म्हणतो किंवा ज्याला आपण ब्रुटल असं म्हणत असतो. सो बार्बरस म्हणजे काय, ब्रुटल. बार्बरस म्हणजे काय, क्रुएल. बार्बरस म्हणजे काय, इनह्युमन ज्याला आपण म्हणत असतो, अमानवीय ज्याला म्हटलं जातं. मग बघा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे एलिगंट. एलिगंट म्हणजे आकर्षक, अट्रॅक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो तेच काय असतं मित्रांनो, एलिगंट असतं. तो एकीकडे आहे क्रूर आणि दुसरीकडे आहे आकर्षक, तर हे आपलं अँटॉनिम विरुद्ध अर्थाचा शब्द होईल का, नाही. पुढे दिलेलं आहे ह्युमन. ह्युमन म्हणजे काय, मानवीय. एकीकडे क्रूर कृत्य आहे, एकीकडे बार्बरस कृत्य आहे, एकीकडे क्रुएल्टी आहे, तर दुसरीकडे काय आहे, दुसरीकडे मानवीयता आहे. सो इनह्युमन किंवा हे बार्बरसला इनह्युमन आपण म्हणणार आणि इनह्युमनचा इन काढला तर ह्युमन आपल्यासाठी काय होईल या ठिकाणी मित्रांनो, ह्युमन आपल्यासाठी या ठिकाणी होईल आपला करेक्ट अँटॉनिम बर्बरतेसाठी, ब्रुटॅलिटीसाठी, क्रुएल्टीसाठी, क्रुएलसाठी किंवा बार्बरससाठी. स्टायलिश तर सर्वांना माहिती आहे, क्रुएल हा तर सिनॉनिम होईल, म्हणजे हे आपलं उत्तर होणार नाही. ऑलराईट, बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुन्हा एकदा ॲप्रोप्रिएट अँटॉनिम विचारलेला आहे, वर्ड मार्क्ड इन बोल्ड. सेंटेन्समध्ये जो शब्द बोल्ड करून दिलेला आहे त्या बोल्ड शब्दाचा अँटॉनिम विचारलेला आहे. माय सिस्टर मेड किचन स्पेस व्हेरी डर्टी सो माय मदर आस्क्ड टू क्लीन इट्स स्पाइक्स अँड स्पॅन. या ठिकाणी बघा डर्टी या शब्दाला या ठिकाणी काय यूज केलेला आहे, बोल्डमध्ये देण्यात आलेला आहे आणि डर्टी शब्दाचा आपल्याला विचारलेला आहे विरुद्ध अर्थाचा शब्द. डर्टी म्हणजे काय, घाणेरडा. मग त्याचा अपोजिट काय होईल, तर स्वच्छ होईल, क्लीन होईल. मग बघा ते ऑप्शन 3 मध्ये आहे. वॉशेबल म्हणजे धुण्यायोग्य, हे आपलं उत्तर होणार नाही. प्लेफुल म्हणजे खेळकर, हे आपलं उत्तर होणार नाही. क्लोथ म्हणजे कपडे घातलेला, हे आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 3 क्लीन आपला करेक्ट अँटॉनिम होईल. कोणत्या शब्दासाठी, डर्टी या शब्दासाठी. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न विचारलेला आहे, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड एज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड. गव्हर्नमेंट म्हणजे एक सरकार,
बाय ए सिंगल पर्सन म्हणजे ते एकाच व्यक्तीद्वारा चालवलं जातं, ऑर स्मॉल ग्रुप किंवा ते एकाच छोट्या ग्रुपद्वारा चालवलं जातं, दॅट हॅज अनलिमिटेड पॉवर ऑर ऑथॉरिटी की त्याच्याकडे अनलिमिटेड पॉवर असते, अमर्यादित सत्ता असते एक व्यक्ती किंवा ग्रुपकडे, अशा शासनतंत्राला काय म्हटलं जातं? तर बघा डेमोक्रेसी, डेमोक्रेसी म्हणजे तर लोकशाही. इथे एका व्यक्तीकडे शासन नसतं, एका व्यक्तीलाच अनलिमिटेड पॉवर दिलेली नसते. तर हे आपलं उत्तर होणार नाही. ऑटो म्हणजे काय? सेल्फ आणि क्रेसी म्हणजे काय? तंत्र, शासनतंत्र, गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणत असतो, सरकार किंवा शासन ज्याला आपण म्हणतो. ऑटोक्रेसी हा करेक्ट वर्ड या ठिकाणी होईल. स्मॉल ग्रुप म्हटला तर आपण ऑलिगॅर्की असं म्हणू शकतो. सिंगल पर्सन असेल तर आपण ऑटोक्रेसी म्हणू शकतो. तो ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ॲरिस्टोक्रेसी म्हणजे कुलीन लोकांद्वारा चालवलं जाणारं शासन, सो हे आपलं उत्तर होणार नाही. आणि ब्युरोक्रेसी नोकरशाही आहे तर सगळ्यांना माहिती आहे, ऑप्शन 4 सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. बघा पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे, आर्टिकलवर विचारलेला आहे. आणि आर्टिकल जर गरज नसेल तर नो आर्टिकल. ओव्हर आणि इयर्स दिलेला आहे. या इयर्सच्या आधी इथे आपल्याला आर्टिकल यूज करायचं आहे. मित्रांनो इयर्स बघा कसं आहे, तर इयर्स आहे प्लुरल. प्लुरल जर असेल तर मला सांगा आपण आर्टिकल ए किंवा आर्टिकल ॲनचा वापर करू शकतो का? तर अजिबात नाही. जेव्हा पुढे नाऊन प्लुरल असेल तेव्हा आर्टिकल एचाही वापर होत नाही, आर्टिकल ॲनचाही वापर होत नाही. आर्टिकल ए किंवा ॲन केव्हा येईल? जेव्हा सिंग्युलर नाऊन असेल तेव्हा. हे तर प्लुरल आहे, अनेकवचनी आहे, त्यामुळे ए किंवा ॲन येणार नाही. आलाच तर द येतो किंवा तो पण येणार नाही. मग आपण बघायचं काय म्हटलेलं आहे, ओव्हर दी इयर्स असं जर आपण म्हटलं किंवा ओव्हर इयर्स आपण जर म्हटलं तर या ठिकाणी ही एक इंट्रोडक्टरी फ्रेज आहे. इंट्रोडक्टरी फ्रेजमध्ये आपण ऑलरेडी आर्टिकल दचा वापर करत असतो, म्हणून या ठिकाणी द जो आहे तो अगदी बरोबर होईल मित्रांनो. तो बघा आर्टिकल ॲन जो आहे तो तर कॅन्सलच होईल. आर्टिकल ए पण येणार नाही, येईल तर येईल, कोण येईल? द येईल. आणि इंट्रोडक्टरी फ्रेज असल्यामुळे नो आर्टिकल येणार नाही, द येईल. म्हणून ऑप्शन 3 सी आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, सिलेक्ट दी इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड. चुकीचं स्पेलिंग असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. फ्लेअर, फ्लेअर म्हणजे भडकणे, सो हे करेक्ट स्पेलिंग आहे. रिफ्यूट म्हणजे रिफ्यूज करणे किंवा खंडन करणे, हे आपलं करेक्ट उत्तर आहे. फेलिसिटीमध्ये हा एस जो आहे तो चुकीचा आहे, CITY पाहिजे. फेलिसिटी म्हणजे काय? आनंद, ज्याला आपण एक्स्टॅसी असं म्हणतो. फेलिसिटी म्हणजे काय? आनंद होईल मित्रांनो. ज्याला आणखी कोणता शब्द आहे? एक्स्टॅसी हा शब्द आहे. ज्याला आणखी कोणता शब्द आहे? एक्स्टॅसी, ज्याला परमानंद आपण म्हणतो, प्लेजर म्हणतो, हॅपीनेस म्हणत असतो. आणि ह्युमन आताच आपण पाहिलं मानवीय, तो हे आपलं उत्तर होणार नाही, कारण आपल्याला इनकरेक्ट स्पेलिंग विचारलेलं आहे की जे ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे विचारलेलं आहे आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. अगेन दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला इनकरेक्टली स्पेल्डचा आहे. एलोक्वेन्स, एलोक्वेन्स म्हणजे काय? वक्तृत्व सगळ्यांना माहिती आहे, अनेक वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वक्तृत्व जे असतं त्याला आपण एलोक्वेन्स असं म्हणतो, आणि वक्तृत्व स्पर्धा जी असते ती एलोक्वेंट कॉम्पिटिशन असते. त्यानंतर आहे कॉन्व्हेनियन्स. कॉन्व्हेनियन्स म्हणजे काय? सुविधा. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे CONVENI असं आपलं स्पेलिंग असणार आहे. कॉन्व्हेनी, CON लिहायचं, नंतर वेनी लिहायचं, VENI, कॉन्व्हेनी. आणि त्यानंतर ENCE जसं तसं जोडून द्यायचं. इकडे यांनी हा जो आय घेतलेला आहे हा आय चुकीचा आहे, आणि म्हणून हे चुकीचं स्पेलिंग आहे. जर हे चुकीचं स्पेलिंग आहे तेच विचारलेलं आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर ॲब्स्टिनन्स जे आहे, त्याग, मदिरा त्याग वगैरे करणे. रेझिलियन्स म्हणजे लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. ही सर्व स्पेलिंग जी आहेत ही बरोबर आहेत मित्रांनो. चुकीचं स्पेलिंग कुठलं आहे? तर चुकीचं स्पेलिंग या ठिकाणी आहे कॉन्व्हेनियन्सचं, म्हणून ते ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, विचारलेला आहे की मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ गिवन प्रॉवर्ब. दिलेल्या प्रॉवर्बचा करेक्ट मीनिंग आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. अ गिल्टी कॉन्सायन्स इज ऑलवेज सस्पिशियस. अ गिल्टी कॉन्सायन्स इज ऑलवेज सस्पिशियसचा अर्थ असा होतो की एखादा व्यक्ती ज्याने गुन्हा केलेला आहे, क्राईम केलेला आहे, एखादा व्यक्ती जो गिल्टी आहे तो व्यक्ती नेहमी कसं बोलत असतो, कसा वागत असतो? तर तो नेहमी नर्वसपणे वागत असतो, कारण त्याला जाणीव असते की आपण गुन्हा केलेला आहे, आपण गिल्ट केलेला आहे, आपण पाप केलेला आहे, आपण क्राईम केलेला आहे. आणि सतत तो विचार त्याच्या मनामध्ये घुटमळत असतो, तो सतत विचार त्याच्या मनात चालत असतो, आणि त्यामुळे हा कधी फ्रीली वागू शकत नाही, तो नेहमी नर्वसली काम करत असतो. मग बघा, अ नर्वस पर्सन युजली हाइड्स गिल्ट बाय ब्लेमिंग अदर्स फॉर मिस्टेक्स मेड. आता या ठिकाणी म्हटलेलं आहे की एक नर्वस पर्सन नेहमी आपली गिल्ट हाईड करत असतो, तर इथे हाईडचा काही विषय नाही आहे, त्याच्या मनात तर सतत ते विषय येतच आहेत. सस्पिशियस पर्सन, संदिग्ध व्यक्ती, युजली हाइड्स गिल्ट, की तो युजली आपली गिल्ट हाईड करतो. इथे हाईड नाही होत आहे, कारण त्याने गिल्ट केली असल्यामुळे सतत तो विचार त्याच्या मनात येतो, म्हणून तो नर्वस असतो.
अ गिल्टी पर्सन एक गिल्टी पर्सन टाळतो अवॉइड करतो अदर्स अँड स्टेज सायलेंट. तो अदर्स असंही होणार नाही. अ गिल्टी पर्सन ऑफन ॲक्ट्स नर्वसली. बघा गिल्टी पर्सन जो आहे नेहमी कसं ॲक्ट करतो नर्वसली. ऑर सस्पेक्ट्स अदर किंवा दुसऱ्यांवर तो संशय घेतो की यांना माझ्या क्राईमबद्दल माहिती आहे का, माहिती पडलं का. रिव्हिलिंग देअर ऑन गिल्ट आणि कधी कधी त्याची गिल्ट जी आहे ती पण तो रिव्हील करत असतो. म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. हे प्रॉव्हर्ब आहे, लक्षात ठेवायचं. पुढे बघा टू डिस्ट्रॉय समथिंग कम्प्लिटली टू सो दॅट नथिंग इज लेफ्ट. संपूर्णतः नष्ट करणे, पूर्णतः रूट आउट करणे, ज्याला आपण ॲनहिलेट असं म्हणत असतो. ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑफस्केट म्हणजे काय, अस्पष्ट करणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सबस्टॅन्शिएट कुणाला म्हटलं जातं, सिद्ध करणे. जे पुराव्यानिशी सिद्ध केलं जातं त्याला सबस्टॅन्शिएट असं म्हटलं जातं. हे आपलं उत्तर नाही आहे. एक्झॅझरबेट म्हणजे काय, एखादी गोष्टीची कटुता वाढवणे, ज्याला आपण एम्बिटर म्हणतो किंवा ज्याला आपण रुंद करणे असं म्हणतो. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 1 ॲनहिलेट म्हणजे काय, रूट आउट, पूर्णतः नष्ट करणे, पूर्ण डिस्ट्रॉय करणे किंवा ज्याला आपण अपरूट असं देखील म्हणत असतो मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा विचारलेला आहे आपल्याला एररवर. व्हाईल दे आर. बघा या ठिकाणी दे आणि आर असा शब्द असतो मित्रांनो, दे आणि आर. परंतु या दे आरला जर आपल्याला एकाच शब्दामध्ये लिहायचं असेल तर आपण काय करतो, इकडे ॲपॅस्ट्रॉफी देतो, हा ए गायब करतो आणि आर ई जसाचा तसा लिहितो. तो हा झाला दे आरचा कॉन्ट्रॅक्शन पार्ट. दे आर दोन वेगवेगळे शब्द न लिहिता तुम्ही दे जसाचा तसा लिहिला, ॲपॅस्ट्रॉफी दिला आणि पुढे हा आर ई जो आहे जसाचा तसा दिला. यांनी काय केलेलं आहे, दे तर बरोबर दिलेला आहे, ॲपॅस्ट्रॉफी पण बरोबर आहे, पण हा आर जो आहे हा आर काय पाहिजे, आर ई पाहिजे. म्हणजे हा पहिला पार्ट जो आहे तो चुकीचा आहे. सो वाईल दे आर मध्ये एरर आहे. सो वाईल दे आर बघा हा शब्द जो आहे तो चुकीचा आहे, म्हणून हा एरर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, रिचेस हॅव विंग्स ही जी प्रॉवर्ब आहे याचा अर्थ काय होतो. रिचेस हॅव विंग्स याचा अर्थ श्रीमंतांशी या पैशांशी घेतला जातो. की जनरली जो पैसा असतो, आपण म्हणतो ना की मनी, पैसे जे असतात, रुपये जे असतात, तो पैसा कसा जातो कळत नाही. याचा अर्थ असा आहे की पैशांना खूप साऱ्या वाटा फुटतात. पैसा आला की पैशाला खूप साऱ्या वाटा फुटतात असं आपण मराठीतनं म्हणत असतो. म्हणजेच काय की पैसा आल्यानंतर तो पैसा कसा खर्च होतो हेही माहिती पडत नाही किंवा तो पैसा कुठे जातो हे पण कळत नाही. तर याला आपण म्हणतो रिचेस हॅव विंग. सो रिचेस ऑलवेज ब्रिंग हॅपीनेस. पहिला मुद्दा, रिचेस जे आहेत हॅपीनेस आणतात असं काहीही नाही आहे. वेल्थ ऑलवेज ग्रोज फास्टर असाही याचा अर्थ होत नाही आहे. मनी ऑलवेज रिटर्न्स असाही याचा अर्थ होत नाही आहे. मनी ऑर वेल्थ कॅन बी स्पेंट, एकतर ती खर्च केली जाऊ शकते, ऑर लॉस्ट व्हेरी क्विकली, किंवा ती खूप क्विकली लॉस्ट होऊ शकते किंवा खूप क्विकली जी आहे ती खर्च होऊ शकते. असं रिचेस हॅव विंग्सचा अर्थ होतो. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. लक्षात ठेवायचं, जे जे नवीन वाटणार ते लिहून घ्या, लक्षात ठेवा. रिपीट होतातच. प्रॉवर्ब्स जे आहेत त्या जनरली रिपीट होतातच, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. प्ले अ ट्रिक ऑन समवन. प्ले अ ट्रिक ऑन समवनचा अर्थ काय होतो की कुणातरी व्यक्तीला घाबरवतो आपण. कुणातरी व्यक्तीला आपण घाबरवतोय. कशासाठी? फक्त थट्टा करतोय म्हणून घाबरवतोय, फक्त गंमत करतोय म्हणून घाबरवतोय. जनरली लहान बाळांना, लहान मुलांना काही काही माणसं घाबरवतात, त्यांची थट्टा करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. त्याला म्हणतात प्ले अ ट्रिक ऑन समवन. मग बघा, टू कन्फ्यूज ऑर डिसीव, कुणाला तरी गोंधळात टाकणे किंवा फसवणे असं उत्तर नाही. टू कन्फ्यूज ऑर मिसलीड पण होणार नाही. ऑप्शन 3 कॅन्सल. टू स्केअर म्हणजे घाबरवणे, ऑर फ्रायटन म्हणजे घाबरवणे समवन जस्ट फॉर फन. ऑप्शन 3 बरोबर आहे. चिडवणे, इरिटेट करणे रिपीटेडली, हे पण आपलं उत्तर होणार नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला बघा पुढचा प्रश्न. डिड यू रीड दी आर्टिकल हाऊ टू सेव्ह वॉटर. तो आर्टिकल वाचलं का, आणि ते आर्टिकलचं नाव काय आहे, हाऊ टू सेव्ह वॉटर. पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये एक आर्टिकल असेल, मॅगझिनमध्ये एक आर्टिकल असेल, त्या आर्टिकलचं नाव काय आहे, हाऊ टू सेव्ह वॉटर. मग जे आर्टिकलची नावं असतात, चित्रपटांची नावं असतात, कादंबरीची नावं असतात, जनरली त्यांच्यासाठी आपण काय वापरतो, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. 5th स्टँडर्डपासून आपले शिक्षक आपल्याला शिकवतात. मग बघा, हाऊ टू सेव्ह वॉटर जो आहे याला पाहिजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. तो याला मिळाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. हा क्वेश्चन मार्कच्या नंतर, क्वेश्चन मार्क तर नंतर येईल. आपलं हाऊ टू सेव्ह वॉटर एक आर्टिकल आहे, तर ते इमिजिएटली आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये एनगल्फ केलं पाहिजे. मग बघा, या ठिकाणी डिड आहे, कॅपिटल डी आहे, कॅपिटल डी आहे, कॅपिटल डी आहे. डिड पासून आपल्या सेंटेन्सची सुरुवात झाली ना, म्हणजे हा प्रश्न आहे. जर प्रश्न आहे तर शेवटी काय यायला पाहिजे, प्रश्नचिन्ह यायला पाहिजे.
सो इथे शेवटी प्रश्नचिन्ह नाही आहे. शेवटी इथे काय आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे. इकडे बघा शेवटी प्रश्नचिन्ह आहे, इकडे शेवटी प्रश्नचिन्ह आहे, परंतु इथे पण काहीतरी थोडंसं दिसतंय मला. इकडे शेवटी प्रश्नचिन्ह नाही, इकडे शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. सो ऑप्शन 3 तर आपलं काय होईल मित्रांनो, कॅन्सल होईल. बघा आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन मार्क घेतलेला आहे याची गरज नाही आहे. कारण आपला प्रश्न अपूर्ण आहे की डिड यू रीड दी आर्टिकल, तू आर्टिकल रीड केलं का, आणि ते कोणतं आर्टिकल आहे, तर ते आर्टिकल आहे हाऊ टू सेव्ह वॉटर. आणि कालच मी तुम्हाला सांगितलं की जे काही उद्देशून बोललेलं असेल किंवा जे काही आपल्याला पुढे सांगायचं असेल ते आपण कॉमाने सांगत असतो. म्हणजे डिड यू रीड द आर्टिकल नंतर कॉमा येऊन डबल इन्व्हर्टेड सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये हाऊ टू सेव्ह वॉटर येईल. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे कॉमा नाही, इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, म्हणजे हे पण कॅन्सल झालं. आता ऑप्शन क्रमांक 4 आणि ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते शिल्लक राहिलं. इथे क्वेश्चन मार्क नको, हा कॅन्सल होईल. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी झालेलं आहे मित्र. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न, एररचा प्रश्न आहे की कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. बिफोर द मीटिंग स्टार्टेड, मीटिंग स्टार्ट होण्याच्या आधी, शी हॅड बीन, बीन नंतर हा रोट जो आहे तो V2 आहे. बीन नंतर आपण काय वापरतो, एकतर ING वापरतो किंवा V3 वापरतो, परंतु V2 आपण वापरत नाही. मग हा V2 जो आहे तो चुकीचा आहे. मग रोट जर चुकीचा आहे तर तो Q जवळ आहे. मग Q कुठे आहे, तर तो ऑप्शन 4 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, द मॅनेजर अलॉंग विथ हिज टीम्स वर्क लेट. किती वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला की हे द मॅनेजर पहिले सब्जेक्ट झाले, त्यानंतर अलॉंग विथने जोडलेला आहे. कशाने जोडलेला आहे, अलॉंग विथने. आणि ही जी टीम जी आहे ही जी टीम दुसरा सब्जेक्ट आहे. हा आहे सब्जेक्ट नंबर 1 आणि हा आहे सब्जेक्ट नंबर 2. जेव्हा विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, अकंपनी विथ, ॲज वेल ॲजने दोन सब्जेक्ट जोडलेली असतात, तेव्हा पहिल्या सब्जेक्टनुसार आपण व्हर्ब वापरतो. तो हा आहे या ठिकाणी व्हर्ब. पहिला सब्जेक्ट काय आहे, द मॅनेजर. मॅनेजर किती आहे, मॅनेजर आहे 1. मॅनेजरची संख्या 1 असल्यामुळे फक्त V1 येईल का, नाही. V1ला S जोडावा लागेल. V1ला S जोडावा लागेल म्हणजे आपल्याला वर्कचा काय करावा लागेल, वर्क्स करावा लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे एरर कोणत्या पार्ट जवळ आहे, तर एरर हा R पार्ट जवळ आहे. R पार्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तो ऑप्शन 3 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. क्लिअर आहे सगळ्यांना. बघा पुढचा प्रश्न, अगेन एररचा प्रश्न आहे की कोणत्या पार्टमध्ये एरर आहे. शी नंतर हॅड आहे, हॅड नंतर वेंट आहे. वेंट काय आहे, V2. आता किती वेळेस झालेला आहे मित्रांनो की हॅड नंतर आपण काय वापरतो, व्हर्बचा तिसरा फॉर्म. व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला असेल तर चुकीचा, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला असेल तर चुकीचा, व्हर्ब ING फॉर्ममध्ये दिलेला असेल तर चुकीचा, किंवा व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मसोबत S किंवा ES जोडून दिलेला असेल तरी चुकीचं. मग या ठिकाणी काय आहे, V2 आहे. V2 चुकीचा आहे. V3 पाहिजे. V3 काय असणार, गॉन असणार. मग तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. तुर्ततः एरर कोणत्या पार्टमध्ये आहे, P मध्ये आहे. मग P कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन 4 मध्ये. म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न, पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो. पॅराजंबलचा प्रश्न विचारलेला आहे. बघा, द नॉवेल, द आणि नंतर नॉवेल आहे, इज कॉन्सिडर्ड म्हटलेलं आहे. तो फर्स्ट सेंटेन्स होऊ शकतं. परंतु बिकॉज किंवा अँड किंवा विचने आपली पहिली सेंटेन्सेस होऊ शकत नाही. म्हणजे QRSने सुरू होणारी सर्व ऑप्शन्स कॅन्सल करा जर असतील तर. सो बघा, पहिलं ऑप्शन P ने सुरू होते, दुसरं P ने होते, तिसरं R ने होते, चौथं R ने होत आहे. ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4 काय झालीत, कॅन्सल झालीत. याचा अर्थ असा आहे की P हेच आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे. द नॉवेल इज कन्सिडर्ड ए क्लासिक. नॉवेल एक क्लासिक कन्सिडर केलं जातं बिकॉज ऑफ इट्स प्रोफाउंड थीम्स अँड इट्स इनोव्हेटिव्ह नॅरेटिव्ह स्टाईल्स विच पोर्ट्रेट्स द ह्युमन कंडिशन. जर आपण पाहिलं की ती कन्सिडर केलं जातं तर कन्सिडर केल्याचं कारणही आपल्याकडे आहे. कारण त्याच्यामध्ये प्रोफाउंड थीम्स आहेत. प्रोफाउंड शब्द लक्षात ठेवा. प्रोफाउंड या शब्दाचा अर्थ होतो डीप, डेप्थ जी म्हणतो आपण त्याला प्रोफाउंड असं म्हटलं जातं. तो बघा, या ठिकाणी नॉवेलला क्लासिक कन्सिडर केलं जात आहे. का क्लासिक म्हणून कन्सिडर केलं जात आहे, तर त्याचं कारण आहे बिकॉज ऑफ इट्स प्रोफाउंड थीम. त्याचे काही प्रोफाउंड, त्याचे काही डेप्थमध्ये असलेल्या थीम आहेत, म्हणून त्याला म्हटलं जातं, त्या नॉवेलला काय म्हटलं जातं, क्लासिक कन्सिडर केलं जातं. म्हणजे P नंतर आपण काय घेऊ शकतो, तर P नंतर आपण Q घेऊ शकतो. P नंतर Q कुठे आहे, ऑप्शन 1 मध्ये आहे. ऑप्शन 2 मध्ये R आहे म्हणून कॅन्सल. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. सो आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा फर्स्ट सेंटेन्स कोणतं होऊ शकतं ते बघायचं, किंवा फर्स्ट सेंटेन्सेस कोणती होऊ शकत नाही
हे पण बघायचं आहे. त्यानुसार काही ऑप्शन्स कॅन्सल होत आहेत का ते कॅन्सल करायचे. शिल्लक राहिलेल्या ऑप्शन्समध्ये एक टॅली करायचं, पडताळा करायचा की कोणतं आपलं ऑप्शन जास्त करेक्ट वाटतं आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला पॅराजंबलवर विचारलेला आहे की इफ यू आर कॉन्टॅक्टेड बाय, इफ यू आर म्हटलेलं आहे, हे फर्स्ट सेंटेन्स नाही. दे कुणासाठी वापरलेलं आहे माहिती नाही म्हणून फर्स्ट सेंटेन्स नाही. हॅकर्स अँड सायबर स्कॅमर्स या ठिकाणी म्हटलेलं आहे, कॅन बी द फर्स्ट सेंटेन्स, आणि दीज आहे म्हणून पहिलं सेंटेन्स होणार नाही. सो बघा, डी तर पहिलं सेंटेन्स नाही, बी पण पहिलं सेंटेन्स नाही, ए पण पहिलं सेंटेन्स नाही. सो ए, बी आणि डी ने सुरू होणारी जी काही ऑप्शन्स असतील त्यांना कॅन्सल करा जर असतील तर. मग बघा या ठिकाणी बी ने सुरू होणार आहे, त्यानंतर आपल्याला कोणतं पाहिजे, ए ने सुरू होणारं पाहिजे, ए ने सुरू होणार आहे आणि डी ने सुरू होणारं पण आहे. बघा एक साथ या ठिकाणी 3 ऑप्शन्स कॅन्सल झाली आणि एकच ऑप्शन शिल्लक राहिलं, मग तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, बघा पुढचा प्रश्न. अगेन आपल्याला ग्रामॅटिकल एरर विचारलेला आहे की कोणत्या पार्टमध्ये आहे. ईच ऑफ दी स्टुडंट्स, स्टुडंट्स या ठिकाणी कसं पाहिजे मित्रांनो, प्लुरल पाहिजे, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ईच ऑफ असो, आयदर ऑफ असो, नायदर ऑफ असो, त्यानंतर आपल्याला नाऊन कसा घ्यावा लागतो, प्लुरल घ्यावा लागतो. परंतु हा जो व्हर्ब आहे, हा व्हर्ब कसा पाहिजे, तर हा व्हर्ब पाहिजे सिंग्युलर. हा व्हर्ब कसा पाहिजे, सिंग्युलर. हा प्लुरल आहे म्हणून हे चुकीचं आहे. या ठिकाणी काय पाहिजे, हॅज पाहिजे. म्हणजे हा कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, हा क्यू पार्टमध्ये एरर आहे. मग क्यू कुठे आहे, तर तो ऑप्शन 2 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ शी डन. आता हा जो डन आहे, हा डन काय आहे मित्रांनो, V3 आहे आणि सुरुवात बघा कशाने झालेली आहे, इफने झालेली आहे. बघा ही सुरुवात कशाने झालेली आहे, इफने झालेली आहे आणि हा डन आहे. मग आपण पास्ट परफेक्ट टेन्स आठवा बघा, ज्यामध्ये मी तुम्हाला टाईप 3 कंडिशनल सेंटेन्सेस सांगितलेली होती. जर इफ आहे तर शी नंतर या ठिकाणी हॅज मुळीच येणार नाही, हॅव पण मुळीच येणार नाही. मग राहिला काय, तर तो आहे हॅड. मग हा हॅड या ठिकाणी अगदी बरोबर राहील. तेव्हा आपलं सेंटेन्स जे आहे थर्ड टाईप 3 कंडिशनल सेंटेन्स होईल. बघा हॅड बरोबर आहे, ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन्स ए ग्रामॅटिकल एरर. द सायंटिस्ट, बघा एकापेक्षा जास्त सायंटिस्ट आहे म्हणून प्रेडिक्ट V1 बरोबर आहे की द सायंटिस्ट प्रेडिक्ट, त्यांनी प्रेडिक्ट केलं, अंदाज बांधला, भविष्य वर्तवलं. दॅट द न्यू ड्रग, की जे नवीन ड्रग आहे, विल रिव्होल्युशनलाइज, की जे रिव्होल्युशनाइज करेल दी ट्रीटमेंट ऑफ क्रोनिक इलनेस, क्रोनिक इलनेसची ट्रीटमेंट करेल ओव्हर दी नेक्स्ट डिकेड, पुढच्या दशकापर्यंत. या सेंटेन्समध्ये काहीही एरर नाही. आय विल बी वेटिंग, विल नंतर आय, बी नंतर ING फॉर्म आहे. ॲट द एअरपोर्ट, मी एअरपोर्टला वेट करत असेल. वेन युअर फ्लाईट विल अराईव्ह, जेव्हा तुझी फ्लाईट येईल. सो यू वोंट हॅव टू वरी, तो तुला चिंता करण्याची गरज नसणार. अबाउट ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपोर्टेशनविषयी. हेही सेंटेन्स बरोबर आहे, यामध्ये सुद्धा एरर नाही. शी इज गोइंग टू सबमिट हर थिसिस बिफोर डेडलाईन, की ती तिचा थिसिस जो आहे तो सबमिट करणार आहे बिफोर डेडलाईन, बरोबर आहे. एन्श्युरिंग दॅट, खात्री करते. शी गेट्स एनफ टाइम फॉर दी फायनल रिव्हिजन, की त्याला इनफ टाइम मिळेल फायनल रिव्हिजनसाठी. सो इकडे पण प्रेझेंट आहे, तिकडे पण प्रेझेंट आहे, काही अडचण नाही. बाय दिस टाइम नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी यापर्यंत. द कंपनी विल हॅव एक्सपांडेड इट्स ऑपरेशन अक्रॉस 3 न्यू कंट्रीज, हे पण बरोबर आहे की बाय दिस टाइम, या वेळेपर्यंत. नेक्स्ट इयर, पुढच्या वर्षी, या वेळेपर्यंत. द कंपनी विल हॅव एक्सपांडेड, कंपनीने एक्सपांड केलेले असणार. इट्स ऑपरेशन, त्यांचे जे परिसंचालन आहे, ऑपरेशन्स आहेत, ते त्यांनी काय केलेलं असणार, ते त्यांनी एक्सपांड केलेलं असणार, वाढवलेलं असणार. अक्रॉस 3 न्यू कंट्रीज, नवीन 3 देशांमध्ये त्यांनी त्यांचं एक्सपान्शन जे आहे ते केलेलं असणार. स्ट्रेंथनिंग इट्स ग्लोबल प्रेझेन्स, आणि त्यांचं ग्लोबल प्रेझेन्स जे आहे ते पण काय केलेलं असणार, स्ट्रेंथन केलेलं असणार. आता बघा मित्रांनो, इथपर्यंत तर सेंटेन्स बरोबर आहे. जर पुढे आपल्याला हे वाक्य जोडायचं असेल, जर पुढे आपल्याला हे वाक्य जोडायचं असेल स्ट्रेंथनिंग, तर मग आपण हे जोडू शकत नाही. आणि जोडायचंच असेल तर मग विल हॅव एक्सपांडेडला आपल्याला काय करावं लागेल, विल बी एक्सपांडिंग करावं लागेल. कारण इथे स्ट्रेंथनिंग हा कोणता आहे बघा, ING फॉर्ममध्ये आहे आणि डायरेक्टली आपण कॉमा करून ING फॉर्म घेऊ शकत नाही. कारण टेन्स आपला कोणता सुरू आहे, तर टेन्स आपला सुरू आहे विल हॅव प्लस V3 फ्युचर परफेक्ट टेन्स सुरू आहे आणि अचानक आपण त्याला ING मध्ये टर्न करून पुढचं सेंटेन्स बोलतोय. तर हा पार्ट जो आहे, हा पार्ट चुकीचा आहे, इथे एरर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑप्शन 4 जे आहे ते ग्रॅमॅटिकली एरर असलेलं सेंटेन्स आहे. पुढे बघा, पार्ट्स ऑफ सेंटेन्सेस आर गिवन बिलो. पुन्हा एकदा पॅराजंबलचा प्रश्न आहे.
बघा आरने तर आपलं सेंटेन्स सुरू होणार नाही, पी कॅन्सल करा. इन रिमोट अँड रुरल एरियाज म्हटलेलं आहे, थ्रू म्हटलेलं आहे. सो या ठिकाणी बघा हे पण आपलं सेंटेन्स होणार नाही. सो बघा पी आणि एसने सुरू होणारी सेंटेन्सेस कॅन्सल करा. तसं तर कुठलंच नाही आहे. इथे क्लिअरली सर्व ऑप्शन्सवरून आपल्याला एक कळतंय की क्यूच आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे. मग बघा क्यू सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स आहे तर याला फर्स्ट करा. की टेलिमेडिसिन टेक्नॉलॉजी, टेलिमेडिसिनची जी टेक्नॉलॉजी आहे अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्याबद्दल बोललं जात आहे. मग बघा टेलिमेडिसिन टेक्नॉलॉजी एक, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स एकापेक्षा जास्त आहेत. मग एकापेक्षा जे जास्त आहेत त्यानंतर प्ल्युरल आलं पाहिजे. मग बघा या ठिकाणी हा प्ल्युरल व्हर्ब आहे. म्हणजे क्यू नंतर दुसरं सेंटेन्स कोणतं येणार तर क्यू नंतर दुसरं सेंटेन्स येणार पी. की टेलिमेडिसिन टेक्नॉलॉजी अँड ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आर इम्प्रूव्हिंग ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ केअर. टेलिमेडिसिन टेक्नॉलॉजी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आर इम्प्रूव्हिंग, ते इम्प्रूव्ह करत आहेत एक ॲक्सेस प्रवेश इम्प्रूव्ह करत आहे टू क्वालिटी हेल्थ केअर, की हेल्थ केअरची जी क्वालिटी आहे ती वाढली पाहिजे. थ्रू सिक्युअर अँड व्हर्च्युअल डॉक्टर कन्सल्टेशन इन रिमोट अँड रुरल एरियाज किंवा इन रिमोट अँड रुरल एरियाज थ्रू सिक्युअर व्हर्च्युअल डॉक्टर कन्सल्टेशन. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर थ्रू जे आहे ते प्रॉपरली वाटत आहे आणि इन रिमोट अँड रुरल एरियाज जे आहे ते सगळ्यात शेवटी येणार. म्हणजे QPSR हा जो करेक्ट सिक्वेन्स आहे तो बरोबर होईल. सो QPSR बघा ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. द कॉफी इज हॉट टू ड्रिंक. बघा या ठिकाणी 2 + V1 आहे आणि इकडे काय आहे ॲडजेक्टिव्ह. तर मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढे टू ड्रिंक असेल, इकडे ॲडजेक्टिव्ह असेल तर इकडे कोणता ॲडवर्ब यूज करतो आपण TOO. द कॉफी इज टू हॉट. कॉफी खूपच हॉट आहे टू ड्रिंक राईट नाऊ. आत्ता पिण्यासाठी ही कॉफी कशी आहे, खूप गरम आहे. सो मोर येणार नाही, इनफ येणार नाही, मच येणार नाही. टू बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा. चायनीज आर नॉन फॉर देअर फाईन सिल्क. हे चायनीज जे आहेत ते फेमस आहेत नॉन फॉर देअर फाईन सिल्क. मग हे चायनीज कोण आहे, स्पेसिफिक आहेत म्हणून यांच्या आधी काय यूज करणार आर्टिकल द. आणि हे स्विस आहेत. बघा एखाद्या देशाची जी जनता असेल, लोक असेल, त्यांच्या आधी आपण काय यूज करतो, द यूज करतो. द इंग्लिश म्हणतो आपण, द डच म्हणतो, द फ्रेंच म्हणत असतो, ओके, द ब्रिटिश म्हणत असतो. तसं द स्विस होईल आणि द चायनीज होईल. सो दोन्ही ठिकाणी द येईल. बघा ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट होईल. पुढे बघा अगेन आपल्याला पार्ट दिलेले आहेत सेंटेन्सेसचे, एरर ओळखायचं आहे. बाय नेक्स्ट जुलै, पुढच्या जुलैपर्यंत, ही विल हॅव बीन. बिन आहे आणि त्यानंतर V1 आहे. बिन नंतर V1 चुकीचा, बिन नंतर V2 चुकीचा, बिन नंतर V3 येऊ शकतो, बिन नंतर ING येऊ शकतो, बिन नंतर V1 ला ES पण जोडलेला असेल तो चुकीचा होईल. इकडे V1 आहे हा चुकीचा आहे. विल हॅव बीन आहे तर वर्किंग या ठिकाणी प्रॉपर होईल मित्रांनो. एरर कोणत्या पार्ट जवळ आहे तर एरर आहे क्यू पार्ट जवळ. क्यू पार्ट कोणाकडे आहे तर ऑप्शन 1 कडे आहे, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. ओके, तो सर्वची सर्व 25 प्रश्नांचं ॲनालिसिस या ठिकाणी आता कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. सर्व प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. 2 प्रश्न अँटोनिमचे होते, 3 प्रश्न प्रॉव्हर्बचे विचारलेले आहेत, 2 प्रश्न वन वर्ड सबस्टिट्यूशनवर विचारलेले, 2 प्रश्न इनकरेक्टवर विचारलेले आहेत, 5 ते 6 प्रश्न आपल्याला एररवर विचारलेले आहेत, 2 ते 3 प्रश्न आपल्याला पंक्च्युएशनवर विचारलेले आहेत. सो अशा पद्धतीने हा पेपर जो आहे तो झालेला आहे मित्रांनो. सो या सर्व प्रश्नांचं तुम्ही व्यवस्थित एकदा ॲनालिसिस करून घ्या स्वतःसुद्धा, म्हणजे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आणखी एक वेळेस जर तुम्ही हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून पाहिला तर सर्व प्रश्न तुमच्या आणखी व्यवस्थितरित्या लक्षात येतील आणि कशाप्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत हा अंदाजही तुमचा बांधला जातोय. प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने द्यायची आहे, काय ॲप्रोच ठेवायचा आहे तो देखील आपल्याला कळालेला असणार मित्रांनो. आणि या सर्व बाबींचा आपल्याला अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये फायदा होणारच आहे. त्यासाठी आपण हे सर्व सिरीज जी आहे त्या सर्व सिरीजचे व्हिडिओज व्यवस्थित पाहत चला. जर गरज वाटली तर काही प्रश्नांची उत्तरं, प्रश्न वगैरे तुम्ही लिहत चला मित्रांनो. तो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.